नमस्कार, माझं नाव अन्वानिकेत देशमुख. मी 4थी आय मध्ये शिकतो. आज मी तुम्हा सर्वांना अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगणार आहे. ती माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यांच्याबद्दलची तुमची सर्वांची आस्था नक्कीच द्विगुणित होईल अशी खात्री बाळगतो. हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्याकडनं त्यांना बालपणापासूनच युद्धाचे आणि राजनीतीचे शिक्षण मिळाले. शिवबाला घडवण्यात जिजाऊंचा खूप मोलाचा वाटा होता. त्यांच्या शिकवणीमुळेच ते फक्त 16 वर्षाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यांनी त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीत 360 गड सर केले. कोणत्याही मोहिमेवर जायच्या आधी महाराज तुळजापूरला त्यांच्या कुलस्वामिनी भवानी मातेचा आशीर्वाद घेऊनच पुढे निघत असत. साक्षात भवानी मातेने त्यांना तलवार दिली होती. महाराजांना अनेक थोर मावळे लाभले. हंबीरराव मोहिते, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक अशी अनेक नावे आपण घेऊ शकतो, ज्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य स्वराज्यासाठीच पणाला लावलं. कोणत्याही मोहिमेवर जाताना महाराज गनिमी कावा म्हणजे अतिशय युक्तीने शत्रूला सामोरे जात असत. त्याच्यामुळेच शत्रू किती बलाढ्य असला तरी अंतिम महाराजांचीच योजना यशस्वी ठरत असत. मुघल साम्राज्य म्हणजेच आदिलशाही आणि निजामशाही हटवून फक्त हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आपले राजे, ज्यांच्यामुळे आजही आपलं अस्तित्व टिकून आहे, अशा माझ्या देवाला मी त्रिवार वंदन करून माझे 2 शब्द संपवतो.